हिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले होते। यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला होता। फडणवीसांनी थेट अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेऊ नका अशी मागणी केली आणि त्यानंतर मलिकांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवलेली आहे। मलिक फक्त 2च दिवस अधिवेशनामध्ये उपस्थित होते। दरम्यान देशद्रोहाचा खटला चालू असल्याने प्रकरण न चिघळू नये असा मलिकांचा प्रयत्न होता। शिवाय महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून एक पाऊल मागे घेतल्याचं देखील बोललं जात आहे। मलिक सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आहे। दरम्यान मलिकांनी अधिवेशनामध्ये येणं का टाळलेलं आहे याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। गरज असूनही अजित पवार गटानं स्वीकारलं नाही। देशद्रोहाचा खटला चालू असल्याने प्रकरण चिघळू नये असा त्यांचा प्रयत्न। तर मुख्यमंत्री शिंदेंचा देखील महायुतीमध्ये सामील होण्यास विरोध आहे। महायुतीमध्ये नाकारल्याने अवमान झाल्याची भावना देखील असल्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून एक पाऊल त्यांनी मागे घेतल्याची चर्चा आहे।